पिंपरी चिंचवडमध्ये आयटी इंजिनियर तरुणीच्या हत्येने एकच खळबळ उडालेली आहे। रशिला ओपी असे या तरुणीचं नाव आहे आणि ती मूळची केरळची असल्याची माहिती मिळते। रशिला इन्फोसिस कंपनीमध्ये कार्यरत होती। रशिलाच्या हत्येनंतर आरोपी फरार झाला होता आणि त्याच वेळेला कंपनीचा सुरक्षा रक्षक बबन सायकिया गायब होता। सीसीटीव्ही फुटेजनुसार बबननंच रशिलाची हत्या केल्याचं दिसत होतं, त्यामुळे पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला। मुंबईतल्या सीएसटी जवळ हिंजवडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे। तो आसामला त्याच्या गावी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता। नोकरी वाचवण्यासाठी आपण रशिलाची हत्या केली अशी कबुलीही त्याने दिली आहे। आरोपी बबनला 4 फेब्रुवारीपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। एक लड़की 23-24 साल की वो वहाँ पर 9वें माले के कॉन्फ्रेंस हॉल में उसका मृतदेह जमीन पर पड़ा हुआ था। उसके बाद में जो तफ्तीश की गई, उस तफ्तीश में वही का एक जो सिक्योरिटी गार्ड है, वो सिक्योरिटी गार्ड वहाँ पे हमें आता जाता दिखा। और उसके बाद में जो हमने तफ्तीश की है, आगे की जो भी इन्वेस्टिगेशन किया है, उसमें अभी तक प्राइमा फेसी हमने भाबेन सैकिया ये आरोपी के तौर पे अरेस्ट किया है। का झाली रशिला ओपीची हत्या जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। रशिला ओपी इन्फोसिस कंपनीमध्ये संगणक अभियंता होती। रविवार असून सुद्धा कामानिमित्त ती कंपनीमध्ये आली होती। रविवार असल्याने कंपनीत कमी कर्मचारी होते। बबन सायकिया हा इन्फोसिस कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून होता आणि बबन रशिलाकडे एकटक नजरेनं पाहत होता। घाबरलेल्या रशिलानं त्याला काय पाहतो असं विचारलं आणि तुझी तक्रार ईमेलद्वारे करते असं त्याला बजावलं। नोकरी वाचवण्यासाठी बबननं रशिलाकडे विनवणी केली, मात्र दाद न दिल्यानं बबननं रशिलाची हत्या केली। तर कशी झाली रशिला ओपीची हत्या पाहूया। बबनला तक्रार करण्याची धमकी देऊन रशिला विश्रांतीगृहामध्ये गेली। सुरक्षा रक्षक बबन सायकियाही रशिलाच्या मागे गेला। रशिलाच्या तोंडावर बबन सायकियानं लाथ मारली आणि संगणकाच्या केबलनं तिचा गळा आवळला। हत्येनंतर बबन कंपनीतून फरार झाला।